Position wise, they are present as per the requirement of energy of that cell. एका सेलची रिक्वायरमेंट किती आहे, किती अमाऊंटमध्ये एनर्जी लागते त्याच्यानुसार त्यांच्या त्या सेल बॉडीमध्ये तेवढ्या मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण एक 3 वेगवेगळ्या वयोगटामधले पर्सन जर घेतले, म्हणजे एक छोटा बेबी कन्सिडर केला, एक ॲन ॲव्हरेज कन्सिडर केले, म्हणजे जे ॲक्च्युअल काय म्हणतो आपण त्यांना यंग वन आहेत ते, आणि एक ॲडल्टहूडमधले कन्सिडर केले. एक छोटं बाळ, आई किंवा बाबांमधलं कोणीतरी एक, आणि आजी आजोबांमधलं एक. तिघांचाही इंटेक हा सेम असेल का? नाही. तिघांचाही एनर्जीचा इंटेक सेम असेल का? म्हणजे एनर्जी एक्सपेंडिचरही सेम नसणार आहे आणि प्लस एनर्जीचा इंटेक सुद्धा सेम नसणार आहे. म्हणजे काय रे, की त्यांची जी काही एनर्जी कंझ्युम करण्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिघांच्या डिफरंट. छोट्या बेबीजचा इंटेक हा कमी असेल किंवा जे ॲडल्टहूड आहे त्यांचा सर्वात कमी, कारण ॲक्टिव्हिटीज होत नाही. जे यंग वन असेल त्यांचा एनर्जीचं एक्सपेंडिचर सुद्धा जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांचा एनर्जीचा इंटेक जास्त आहे.